आणि माननीय न्यायालयाचं या ठिकाणी आदर आपण सगळेजण करतो। माननीय न्यायालयाने या ठिकाणी या संतोष अण्णा देशमुख यांच्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये, कारण हे लोक जे आहेत, जे आरोपी आहेत, विशेषतः यातला आका आणि त्याचे सर्व साथीदार, हे दोषमुक्तीसाठी त्या ठिकाणी अर्ज घेऊन उच्च न्यायालयाकडे गेले होते, परंतु न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज तर फेटाळलाच। म्हणजे याच्यामध्ये मी नाही, माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी त्या ठिकाणी मत मांडलेले की दोषमुक्तीचा अर्ज कशासाठी द्यायचा, तर या केसमध्ये फक्त अडथळे निर्माण करायचे आणि केस जास्तीत जास्त कशी लांबेल अशा पद्धतीचा तो प्रयत्न होता। स्वतंत्रपणे आकाचा एकदा अर्ज येतो आणि नंतर बाकीच्या राहिलेल्या आरोपींचा त्या ठिकाणी अर्ज येतो, म्हणजे फक्त आणि फक्त ही केस जी आहे ते लांबवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। परंतु त्यांचा जो अर्ज होता त्या सर्वच आरोपी, त्यातला पहिला आकाचा अर्ज त्या ठिकाणाहून फेटाळून लावला आणि फेटाळून लावत असताना मकोका कोर्टाने काही निरीक्षणं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण हे आहे की या संपूर्ण प्रकरणाचा, मग त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा, 302चा गुन्हा आणि जे इतर सर्वच्या सर्व गुन्हे एकत्रित केलेले आहे आणि त्याच्या अंतर्गत मकोकाची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यामध्ये संपूर्णपणे या केसचा मुख्य सूत्रधार आकाच त्या ठिकाणी आहे, हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। हे निरीक्षण उद्याच्याला भविष्यामध्ये हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि अगदी माननीय राष्ट्रपतींच्याकडे केल्या जाणाऱ्या दयेच्या अर्जापर्यंत हे त्या ठिकाणी आम्हाला, म्हणजे आमच्या बाजूनं कामाला येणार आहे। म्हणजे संतोष देशमुखांच्या फॅमिलीच्या, आणि संतोष देशमुखांची एकट्याची फॅमिली नाही आहे, हे सगळेच्या सगळे लोक जे आहेत पीडित असल्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे असं माझं मत आहे। यापुढे पण कोणी आहे का, म्हणजे तुम्ही आका म्हणतात, आकांच्या पण वरती कोणी आहेत का? आकांचं स्पष्ट नाव आता तुम्ही घेणार? हे बघा, आकाचं नाव स्पष्ट झालेलं आहे आणि आणखी सुद्धा त्या ठिकाणी ही जी CIDच्या मार्फत झालेली चौकशी आहे, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी सुद्धा लावलेली आहे। आता न्यायालयीन चौकशी त्याची चौकशी करत आहे। जोपर्यंत न्यायालयीन चौकशी ही हायकोर्टाने आदेशित केलेली आणि हायकोर्टाने दिलेल्या माननीय उच्च न्यायालयाच्या मार्फत त्या ठिकाणी चालू असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं मला वाटतं आज उचित होणार नाही। त्यांनी जे आहे जवळपास याच्यामध्ये 129 ते 34 हे साक्षीदार आहेत, साक्षीदाराच्या नंतर फिर्यादी आहे आणि फिर्यादीच्या नंतर त्यातले प्रमुख साक्षीदार जे म्हणजे त्या पॉईंटवरती होते, या सगळ्यांच्या चौकशी म्हणजे जे आहेत जबाब हे न्यायालयीन चौकशीमध्ये येतील आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाबतीत बोलणं उचित होईल असं माझं मत आहे। मकोका कोर्टामध्ये असं म्हटलेलं आहे कोर्टाने की या संपूर्ण प्रकरणाचा मूळ आवादा कंपनीकडनं खंडणी उचलणं हाच उद्देश होता आणि त्याच उद्देशाने हे संपूर्ण खून प्रकरण घडल्याचं दिसून आलं। 100% खरं आहे। आवादा कंपनीला, ओटो कंपनीला, त्याच्यानंतर जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती आणि याच आवादा कंपनीच्या 2 लोकांचं आकाच्याच सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं। अपहरण केल्याच्या नंतर आवादा कंपनीनं त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हासुद्धा केज पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता आणि मग त्यांना पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना। इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त
त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे आणि ही सगळी बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली आहे. तपासामध्ये हे सगळं संपूर्ण आलेलं आहे ना. परंतु हे बाकीचे जे प्यादे आहेत मारायला लावलेले लोक हे कुणी मारायला यांचेच फोन झालेले आहेत. मारल्याच्या नंतर लाईव्ह सुद्धा यांना करून दाखवण्यात आलेलं आहे ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. परंतु आता या प्रकरणामध्येच वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून वाल्मिक कराड असल्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता. आता आका निश्चित झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे का या प्रकरणामध्ये? क्लीन चिटचा काय संबंध आहे? कसल्या प्रकारचे क्लीन चिट? धनंजय मुंडेंपर्यंत पण हे धागेदोरे जातील? 100% हे जे आहेत मी अगोदरच म्हणलेलं आहे हे दोन लोक जे आहेत तुम्ही जे नाव घेतायत ते आणि आका हे शोलेतल्या कॉईन सारखे आहेत. छापा बी हेच काटा बी हेच अशा पद्धतीनं या लोकांची त्या ठिकाणी वागणूक होती. नशिबानं आता त्या तपासामध्ये काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण तपास काय आमच्यापर्यंत आलेला. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार धनंजय मुंडे सांगत होते की वाल्मिक कराड हे दोषी नाही आहेत आणि तशा स्वरूपाचा दावा सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी त्यांचा दावा मग हे का आता न्यायालयाने दाखवला ना दावा. हे जे निरीक्षण नोंदवलेले आहे त्या निरीक्षणामध्ये प्रमुख सूत्रधार मुख्य सूत्रधार अजून काय म्हणायचं मेन गँगस्टर आणखी काय मास्टर माइंड अजून जे जे सगळे शब्द आहेत ते सगळे कोर्टाने वापरलेले आहेत. मास्टर माइंड हा सुद्धा शब्द वापरलाय कोर्टाने. परंतु कृषी घोटाळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना गेल्याच आठवड्यामध्ये क्लीन चिट मिळाली. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये मास्टर माइंड ठरवला गेला. खरेदीमध्ये एका खरेदीच्या एका प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे. कृषी विभागामध्ये एकच खरेदी नाही झाली स्प्रे पंपाची याची. ती जी केस आहे ती स्प्रे पंपापुरती आहे. अजून नॅनो युरिया नॅनो DAP अजून कापसाच्या बंडी त्याच्यानंतर MAIDC कडून झालेली खरेदी यांच्याच कालावधीमध्ये यांच्याच अधिकाऱ्यांनी 78 केलेल्या कंपन्या आणि त्या कंपनीच्या मार्फत करण्यात आलेली खरेदी आणि MAIDC हे गोंडस नाव त्याला देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिंकिंग सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम यांनी केलेलं आहे. तसे माझे पत्र आहेत आणि मी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. मी सभागृहामध्ये याच्या बाबतीत बोललेलो आहे की एक जणाची चौकशी करायला सांगितलं तर पीक विम्यातला जो मेन घोटाळेवाला आहे त्याची चौकशीचा अध्यक्ष म्हणून नेमकी त्याची तक्रार केली की ज्याच्या 2 कंपन्या मालकीच्या आहेत अशा एका अधिकाऱ्याचं नाव टाकलंय. तर त्या जी समिती नेमलेली आहे त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मी नाव कोणाचं घेणार नाही परंतु याच्या बाबतीमध्ये SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची खरेदी प्रकरणाची आणि कंपन्यांची आणि त्याचबरोबर अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची मी जेवढ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत बऱ्याच जणांना साईड पोस्टला पाठवण्यात आलेलं आहे परंतु मी मागणी साईड पोस्टची केलेली नाही. त्याच्यामध्ये ACBच्या चौकशीच्या EDच्या चौकशीच्या सुद्धा काही अधिकारी आहेत आणि काही लोक सस्पेंड होण्याच्या लायकीचे आहेत. धनंजय मुंडे म्हणतात की ज्यावेळेस माझ्यावरती कृषी घोटाळ्याचा आरोप झाला त्यावेळेस मी गप्प होतो मात्र आता मला न्यायालयाने न्याय दिलेला आहे आणि समोरच्याला लाखभर दंड सुद्धा लावला. बघा लाखभर दंड पडगिलवारांना लावलेला आहे. पडगिलवारांची केस वेगळी आहे. आम्ही जी सांगतोय ती केस वेगळी आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स पाहिजे असतील पत्र पाहिजे असतील तर मी तुम्हाला उपलब्ध करू. पहिल्यापासून वाल्मिक कराड हाच याचा मुख्य सूत्रधार आहे असं मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे आणि कोर्टाने तसं निरीक्षण नोंदवलं. 100% मी त्याचे निकालाची प्रत काढलेली आहे आणि प्रत काढून त्याच्यामध्ये मला इंटरव्हेन करता येईल का
अशा प्रकारची मी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडनं माहिती घेतोय आणि जर मला स्वतःला होता येत नसलं तर एक लाभार्थी म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार। सर हिंदी में जानना चाहिए कि वाल्मीकि कराड़ को बताया गया है ये देखिए, मैं पहले से ही बोलता था कि मिस्टर आकाश जिसका अपने नाम है ये ही मास्टरमाइंड है, इसी ने ही खून करवाया है, करके भी लिया है। तो इस खून का मुख्य सूत्रधार जो है मिस्टर वाल्मीकि कराड़ ही है और ये मैं नहीं कहता, मकोका न्यायालय की जो न्यायमूर्ति है उन्होंने ये रिजल्ट जो निरीक्षण है वो अपने रिजल्ट में वहाँ पे बताए हैं। इसलिए ये जो निरीक्षण कोर्ट ने वहाँ पे लिखित किया है, ऑर्डर में लिखा है, ये हमारे लिए हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट और राष्ट्रपति के सामने जब ये केस जाएंगे तब तक ये हमारे कितने साल लगेंगे क्या लगेंगे मैंने उन्होंने लोग ज़्यादा से ज़्यादा ये केस आगे जाए इसलिए उन्होंने ट्राई किया है, लेकिन उनका ट्राई ये नहीं चलेगा। सबसे ज़्यादा और जल्दी ये केस जो है स्टैंड हो और राष्ट्रपति तक जाने के लिए हमें अच्छा वहाँ पे सुकून मिला है। इस जो निरीक्षण न्यायालय ने दिया है, इस न्यायालय का हम पूरेपूर फायदा सुप्रीम कोर्ट और राष्ट्रपति तक उठाएं। धन्यवाद सर।